पाणी उकळलं, वाफा येतात, तुम्हाला दिसतंय पाणी उकळलं की ऑटोमॅटिक ते केटल बंद. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तरी खोऱ्यातून नाद घुमू दे, एकच दिन राती मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी. आजचा व्हिडिओ हा किचन टूरवर असणार आहे. किचनमध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या भारतासारख्या सिमिलर सुद्धा आहेत. तर कुठल्या सेम आहेत आणि कुठल्या वेगळ्या आहेत, अजून काय गमती जमती आहेत ते आपण बघणार आहोत. मला आपल्या घरांचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यात सुद्धा आपण किचन दाखवलं होतं, पण इतकं डिटेलमध्ये नव्हतं दाखवलं. यावेळी आपण सगळं व्यवस्थित बघणार आहोत. मला बरेच जण विचारतात की इथे ट्रॉलीज कशा असतात, किंवा जर तुम्ही स्वयंपाक करता आणि मी स्मोक अलार्म त्याच्यामध्ये दाखवला होता तर मग तुम्ही कसं मॅनेज करता वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टींवर आपण आज बोलणार आहोत. आणि तुम्ही सगळ्यांनी मला जे जे काही प्रश्न विचारले होते त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न करेन. चला तर मग आपल्या किचन टूरला लवकरच सुरुवात करूया. आपल्या चॅनलवरचा सर्वात लोकप्रिय झालेला व्हिडिओ म्हणजे आपल्या घराचा व्हिडिओ, त्याला आता जवळपास 2.1 मिलियन व्ह्यूज झालेले आहेत. त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल किंवा जर तुम्हाला व्हिडिओ परत बघायचा असेल तर त्याची लिंक मी इथे वर देते आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघू शकता. घराच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीमध्ये आता अपडेट झालेला आहे. बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत, कारण की आपल्याला सुरुवातीला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात आणि जसा जसा वेळ जातो तशा आपल्याला भरपूर गोष्टी माहिती पडू लागतात. तर काय काय नवीन गोष्टी मला कळाल्या आणि अजून काय काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. चला तर पटकन वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात आधी मला खूप जणांनी विचारलेला प्रश्न, जो की इथले ट्रॉलीज कसे असतात, तर ते आपण बघूया. इथे गूळ आणि तीळ दिसतात, तर व्हिडिओ झाला की लगेचच तिळगुळ पोळी करण्याचा माझा प्लॅन आहे. आणि आता आपण वळतो ट्रॉलीकडे. तर इथे आहेत या सगळ्या ट्रॉलीज आणि इकडे हे सगळे दिलेले कंपार्टमेंट्स. आपण ते मी तुम्हाला उघडून दाखवणार आहे. तर इथे असे दिलेले असतात. आणि अजून एक सांगायची गंमत अशी की इकडे आपले जसे असे इंडियामध्ये जे हे डबे मिळतात किंवा आपल्या बरण्या मिळतात ते खूप इथे कमी मिळतं. त्यामुळे मी याचं मस्तपैकी रिसायकलिंग केलेलं आहे. दुधाचे कॅन्स आहेत आणि त्याच्यामध्ये मी माझी ग्रोसरी सगळी साठवली आहे. आणि या काही मी इंडियातून आणलेल्या आहेत, त्यातल्या काही मी इथून घेतलेल्या आहेत. इकडे असे खूप छान डबे मिळतात. इथे सुद्धा
मसाल्याचा डब्बा आणि त्याचबरोबर जाऊ ट्रॉलींकडे तर इथे फक्त 3 ड्रॉर आहे. ते सेम ट्रॉली सारखेच आहेत पण ट्रॉलीपेक्षा बरेचसे वेगळे. तर हा एक ड्रॉर आहे. त्यानंतर इकडे आणि इथे सुद्धा. तर इथे ट्रॉली सिस्टीम खूपच कमी बघायला मिळते. ट्रॉलीऐवजी असे ड्रॉर्स असतात जे की थोड्याफार प्रमाणात ट्रॉली सारखेच असतात पण आपल्या इकडे जशी ट्रॉली सिस्टीम असते तशी इथे नसते. आणि त्याऐवजी इथे आपल्याला फर्निचर पण खूप कमी मिळतं. मग आपण ते एक्स्ट्रा आणू शकतो किंवा बनवून घेऊ शकतो. तर हे त्यांनी स्वतः दिलेलं असतं. आपल्याला जर एक्स्ट्रा फर्निचर पाहिजे असेल, ऑब्व्हियसली आपल्या भारतीय भांडे खूप जास्त असतात, भरपूर पदार्थ आपण बनवतो आणि हे लोक लिमिटेड पदार्थ घरात बनवतात, त्यामुळे आपल्याला भरपूर भांडी लागतात. तर आपल्याला एक्स्ट्रा फर्निचर आणावं लागतंच किंवा बनवावं लागतंच. तर हे जे दिलेलं असतं ऑलरेडी, इथे प्रत्येक घरांमध्ये तुम्हाला ऑलरेडी फर्निचर मिळतं. खूप रेअरली असं होतं की फर्निचर नसतं पण मोस्टली मिळतंच, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा फर्निचर घ्यावंच लागतं. तर हे जे आहे हे मी एक्स्ट्रा आणलंय. त्यानंतर आता बघूया स्वयंपाक करताना सगळ्यांचा मला खूप वेळा प्रश्न आला की जेव्हा मी आधी सांगितलं होतं स्वयंपाक करताना धूर झाला तर स्मोक अलार्म वाजतो. आणि इथे गॅस आहे. गॅसमध्ये पण नवीन आयडिया केली आहे मी. व्हाईट गॅस असल्यामुळे तो खूप जास्त खराब होतो म्हणून इथे मी अशी फॉईल लावते. हा गॅस फायबरचा असल्यामुळे आणि व्हाईट असल्यामुळे खराब व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात म्हणून मी इथे ॲल्युमिनियम फॉईल लावते आणि मग ते 4-5 दिवसांनी आपण काढून टाकू शकतो. त्यानंतर इथे वरती चिमणी आहे. धूर होताना प्रत्येक वेळी स्वयंपाक करताना मी ती चिमणी ऑन करते. हे उघडलं की ती चिमणी ऑटोमॅटिक ऑन होते आणि हे बंद केल्यानंतर ती बंद होते. तर बोलूया की स्वयंपाक करताना होणाऱ्या धुराबद्दल. तर जेव्हा स्वयंपाक करताना धूर होतो तेव्हा इथे स्मोक अलार्म आहे आणि तो जोरात वाजतो असं मी मागच्या वेळी सांगितलं होतं, तर ते बरोबर आहे. धूर स्वयंपाक करताना धूर होतोच की आपण जेव्हा फोडणी करतो किंवा चपात्या करतो, फुलके करताना स्पेशली जास्त धूर होतो असा मला अनुभव आला. तर जेव्हा धूर होतो तेव्हा स्मोक अलार्म वाजतोच. आणि त्यासाठी मी अशी गंमत करते. मी आपल्या एका वटपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मी काय करते, तर आता आपण लगेच बघूया. इथे आहे स्मोक अलार्म आणि मी त्याला असं बंद केलंय. तर तात्पुरता जेव्हा मी स्वयंपाक करणार असते, आत्ताच मी सांगितलं की मी लगेचच व्हिडिओ नंतर मला स्वयंपाक करायचा आहे, तर तेव्हा धूर होणार म्हणून मी सकाळी थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडा वेळ त्याला बंद करून ठेवते आणि स्वयंपाक झाला की मी लगेच त्याला उघडते. तर टेन्शन घ्यायचं कारण नाहीये, कारण की मला माहिती आहे ते आपल्या सेफ्टीसाठी असतं. कुठे आग लागली, लाकडी घरं आहेत, जर कुठे आग लागली तर तो वाजावा म्हणून त्यांनी दिलेला आहे. पण माझ्याकडे हॉलच्या बाहेर अजून एक स्मोक अलार्म आहे. मी आपल्या घराच्या व्हिडिओमध्ये दाखवलाच आहे. त्यामुळे जर काही इमर्जन्सी आली तर अजून एक स्मोक अलार्म आहेच. त्यामुळे तात्पुरता मी त्याला बंद करते, स्वयंपाक करून घेते आणि मग पुन्हा एकदा त्याला उघडते. असा जुगाड सध्या करावा लागतोय. त्यानंतर पुन्हा एकदा मला सांगायला आवडेल की हे जे काउंटर आहे, किचन काउंटर, हे पूर्ण वुडन आहे. तुम्ही आवाज एकदा ऐकू शकता. तर हे पूर्ण वुडन काउंटर आहे आणि तुम्ही जसं आपण इंडियात भरपूर पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतो तसं खूप पाणी ओतू शकत नाही. पण आता मला सवय झाली आहे. आता आपण क्लिनिंगच्या नवीन आयडियाज मी त्याच्यामध्ये शिकली आहे आणि भरपूर पाणी न ओतता त्याला छानपैकी स्वच्छ करावं लागतं. आता आपण बघणार आहोत की किचन अप्लायन्सेस कुठले कुठले आहेत आणि ते सुद्धा कुठले वेगळे आहेत, कुठले आपल्या भारतात मिळतात, तर त्याबद्दल आपण पटकन माहिती घेऊ. तर इथे हा दिसतोय बॉयलर. या बॉयलरमुळे घरातले सगळे हीटर्स चालतात आणि या बॉयलरनी पाणी गरम होतं किंवा हीटरसाठी जी सगळी सिस्टीम लागते ती सगळी सिस्टीम या बॉयलरने मॅनेज होत. काही जणांच्या घरी किचनमध्ये किंवा काही जणांच्या घरी बाहेर एंट्रन्समध्ये हे बॉयलर असतं. त्यानंतर चिमणीबद्दल बघितलंच. गॅस सुद्धा इथे असे वेगळे गॅस आहेत, आपल्यासारखे गॅस नाहीये. फक्त फ्लॅट सरफेसची भांडी वापरावी लागतात. गॅससाठी जो गॅस लागतो इथे गॅसचे सिलेंडर अजिबात मिळत नाहीत आणि आपल्या इथे काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी आता जिथे स्पेशली फ्लॅट सिस्टीम अपार्टमेंट्स आहेत तिथे डायरेक्टली गॅस पाईपलाईन आलेली आहे. पण तिकडे बिल्डिंगच्या खाली गॅस सिलेंडर्स किंवा असं काहीतरी मॅनेज करून मग पाईपलाईनमधून गॅस येतो. पण इथे असं आहे की इथे
डायरेक्ट तुम्हाला गॅसची पाईपलाईन असते. जसे आपल्याला इलेक्ट्रिसिटी किंवा पाणी येतं तसं गॅसच्या मोठ्या मोठ्या कंपनीजकडून घरापर्यंत पाईपलाईन केलेली असते. तर तिथून डायरेक्टली गॅस आपल्या गॅसशी कनेक्टेड असतो. गॅसचे बाहेर मीटर्स असतात. जसं आपलं इलेक्ट्रिसिटीचं मीटर असतं तसं गॅसचं बाहेर मीटर असतं आणि तिथून तुमचं सगळं रिडिंग घेतलं जातं आणि तुम्हाला तिथून या गॅससाठी डायरेक्टली गॅस पुरवला जातो. आधी पण मी सांगितलं होतं की बऱ्याच ठिकाणी इथे इंडक्शन असतं किंवा हॉट प्लेट असते, हॉब असतो, तर त्यांना गॅसची काही गरज नाही आहे. पण असे जे गॅस आहेत म्हणजे आपल्या इंडियासारखे बर्नरचे फ्लेम असणारे त्यांना गॅसची गरज असते. आता बघूया ओव्हन किंवा OTG म्हणू शकतो. OTGचा लॉंग फॉर्म असतो की ओव्हन टोस्ट अँड ग्रिल. तर मोस्टली याला OTG म्हणतात आजकाल. आपण उघडून बघूया. ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी मी स्पेशली उघडून दाखवतेय. तर असं असतं OTG. त्याच्या आतमध्ये तुम्हाला अशा जाळ्या दिलेल्या असतात आणि ट्रेस दिलेले असतात. तर तुम्ही इथे वर एक कॉईल असते. ही जी कॉईल आहे ही भट्टीसारखी अक्षरशः तापते आणि तुमचं अन्न त्याच्यावर सगळं शिजतं. इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. टेम्परेचर मोड दिलेला आहे. तुम्हाला कुठलं टेम्परेचर लावायचं आहे, तुम्हाला ग्रिल करायचं आहे का, आणि इथून तुम्ही ते सगळं सेट करू शकता. त्याच्यामध्ये केक बेक करणं, पिझ्झा, फिश बेक करणं आणि बऱ्याचशा फ्रोझन गोष्टी मस्तपैकी ज्या रेडी टू ईट असतात त्या त्याच्यामध्ये आपण गरम करून शिजवून क्रिस्पी करू शकतो. आणि तंदूर वगैरे बरंच काही त्याच्यामध्ये बनतं. तर खरंच खूप हेल्पफुल गोष्ट आहे ती. त्यानंतर पुढे लगेचच जाऊ आपण दुसऱ्या ओव्हनकडे. तर इकडे आहे मायक्रोवेव्ह ओव्हन. मायक्रोवेव्ह पटकन वस्तू गरम करण्यासाठी, काही गोष्टी बनवण्यासाठी. त्याचबरोबर जर तुम्हाला OTG वापरायचं असेल तर OTG मध्ये तुम्हाला प्रीहीट करावं लागतं, त्यानंतर ते वापरावं लागतं. जर पटकन बनवायचं असेल, पटकन काही शिजवायचं असेल, बटाटे वगैरे किंवा अजून काही, तर बऱ्याचशा अशा गोष्टींसाठी मला मायक्रोवेव्हचा उपयोग होतो. त्यानंतर वळूया पुढच्या गोष्टीकडे. तर आता माझ्या घरात एक नवीन इन्स्ट्रुमेंट आलेला आहे, रोटी मेकर. तर रोटी मेकरमध्ये मस्तपैकी चपात्या होतात, खूप वेळ वाचतो. आणि हे असं आहे रोटी मेकर. याचा पण आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्यामध्ये मी चपात्या, फुलके, पराठे, भाकरी अशा बऱ्याचशा गोष्टी करते. त्यानंतर इथे आहे फूड प्रोसेसर. हे माझं फूड प्रोसेसर आहे. याच्यावर मी कणिक मळते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मिक्सर पासून प्रत्येक गोष्ट मला याच्यामध्ये करता येते. इकडे आहे केटल. इकडे थंडी खूप असते त्यामुळे गरम पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते. त्याचबरोबर किचनमध्ये आपल्याला गरम पाणी लागतंच. तर अर्धा ते 1 मिनिटात मस्त उकळतं पाणी या केटलमुळे मिळतं. तर या केटलचा पण मला खूप जास्त फायदा होतो. आपण केटल एकदा कशी वापरतात ते बघूया. जर कोणाला माहिती नसेल तर त्यांना याचा उपयोग होईल. केटलमध्ये पाणी भरायचं. केटलचं झाकण बंद करून केटल ह्याच्यावर ठेवून फक्त हे बटन प्रेस करायचं. त्यानंतर इलेक्ट्रिसिटीवर पाणी उकळायला सुरुवात होते आणि अर्धा ते 1 मिनिटात, अर्धा मिनिट खूप झाला, आवाज ऐकू शकता. तर पाणी उकळलं, वाफा येतात, तुम्हाला दिसतंय पाणी उकळलं की ऑटोमॅटिक ते केटल बंद होते आणि याच्यामधून आपल्याला कडक उकळतं पाणी मिळतं. त्यानंतर माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट, किचन मधली सगळ्यात कुठली फेवरेट गोष्ट असेल तर माझी ही गोष्ट आहे, डिशवॉशर. भांडे घासण्याचं मशीन असं आपण म्हणू शकतो शुद्ध मराठीत. तर हे असं आहे डिशवॉशर. माझी कालची भांडी याच्यामध्ये मस्त घासलेली आहेत, अगदी लाकडी भांड्यापासून काचेची, त्यानंतर प्लास्टिकचे सगळे भांडे, स्टीलचे सगळे भांडे खूप स्वच्छ निघतात, तुम्ही बघू शकता. तर डिशवॉशर बद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर डिशवॉशरची पूर्ण इन डिटेल माहितीवर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी इथे देते. तुम्ही त्यावर जाऊन डिशवॉशरची माहिती घेऊ शकता. खूप जास्त उपयोगी आहे. इकडे मेड मिळत नाही जसं आपल्याला मिळतात तेवढं इझिली इकडे अजिबात मिळत नाही आणि मॅक्झिमम लोकांकडे मेड नसतात, ते घरी काम करतात. त्यामुळे या ज्या सगळ्या वस्तू असतात, आटा मेकर, त्यानंतर रोटी मेकर, डिशवॉशर, इकडे आहे वॉशिंग मशीन सुद्धा, तर या सगळ्या गोष्टी खूप उपयोगी पडतात. खूप वेळ वाचतो आणि तुम्हाला आराम सुद्धा मिळतो. असं काही नाहीये की इकडे खूप काम पडतं. यावर सुद्धा आपण इन डिटेल एकदा बोलूया. इकडे आहे वॉशिंग मशीन.
यामध्ये मी आमचे जे कपडे असतात ते कपडे यामध्ये धुतले जातात. एकदम मस्त स्वच्छ कपडे निघतात. सांगण्यासारखी अजून एक शेवटची गोष्ट राहिली आहे, तर ते आहे खाली कार्पेट. तर इकडे खाली किचनमध्ये बऱ्याच ठिकाणी कार्पेट असतं, काही ठिकाणी नसतं सुद्धा. तर मला वाटतं की ते उपयोगी पडतं, कारण की तुमच्या पायाला थंड लागत नाही. कार्पेट असेल तर फरशी खूप गार लागते. इकडे मायनसमध्ये पण टेम्परेचर जातं. आत्ता सध्या रात्री -3 वगैरे जात आहे, त्यामुळे ते बरं पडतं. आणि इथे किचनमध्ये सुद्धा कार्पेट्स असतात, बाथरूममध्ये सुद्धा. त्याबद्दल आपण घराच्या व्हिडिओमध्ये बोललोच आहोत. आणि जसं आपण किचनमध्ये पण फरशी ओल्या खूप ह्यानी पुसतो किंवा घासतो कधी कधी, ते करता येत नाही. तरी सुद्धा मी आधी सांगितल्याप्रमाणे मला आता सगळ्या आयडियाज कळलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या आयडियाज वापरून आपण ते क्लीन करू शकतो. भरपूर पाणी न वापरता सुद्धा छान क्लिनिंग करता येते, काहीही प्रॉब्लेम येत नाही. अजून एक गोष्ट, खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगावीशी वाटेल की आपली सबस्क्रायबर फॅमिली फक्त भारतापुरतीच मर्यादित नाहीये. USA, UAE, UK, युरोपमधून बऱ्याच ठिकाणून आपले सबस्क्रायबर्स आहेत. तर जे स्पेशली UK मध्ये आहेत किंवा बाहेरचे आहेत, असे बरेच जण मला काही रिक्वेस्ट करत असतात. त्यांचे सुद्धा काही क्वेरीज आपल्या व्हिडिओमधून सॉल्व्ह होत असतात. जसं की मी आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली होती आणि यूट्यूबवर सुद्धा की मी भाकरी केली होती भोगीच्या दिवशी. आणि मी बऱ्याच वेळा भाकरीची पोस्ट टाकते, तर मला आपल्या एका सबस्क्रायबर्सची कमेंट आली की भाकरी इथे जमत नाही. आणि मला माहिती आहे इकडे भाकरी इझिली जमत नाही. त्यांना जाणून घ्यायचं की मी भाकरी कशी करते, यावर सुद्धा मी नक्की व्हिडिओ बनवेन. आणि बाकीच्या पण बऱ्याचशा टिप्स आणि अजून काही छान आयडियाज आपल्याला या व्हिडिओमधून शेअर करण्याचा चान्स मिळतो. बऱ्याचशा बाहेर राहणाऱ्यांना त्यामधून मदत होते, मला पण बाकीच्या व्हिडिओज बघून मदत होते. तर आपण एकमेकांना मदत करायलाच पाहिजे. तुमचे जे काही टिप्स असतील, आयडियाज असतील, मला कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा. मी नेहमी वाचत असते आणि आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. तर त्यानंतर अजून एक दाखवायची गंमत की हे मी एकदा वाजवून दाखवते, त्याचा अलार्म. तर हा सुद्धा एक अलार्म आहे इथला, आणि तो कशासाठी आहे त्याबद्दल मी पटकन सांगते. याबद्दल मला आधी माहित नव्हतं, मला याबद्दल काही महिन्यापूर्वीच कळलंय. तर हा आहे कार्बन मोनॉक्साईडचा अलार्म. इकडे बॉयलर असतो आणि या बॉयलरमधून जर कधी कार्बन मोनॉक्साईड लीक झाला, कार्बन मोनॉक्साईड खूप जास्त डेंजरस आहे, तो अजिबात वेळ देत नाही, तो दिसत नाही, त्याचा वास येत नाही. ऑब्व्हियसली गॅसेस दिसत नाहीतच त्याचा वास येत नाही. त्यामुळे जर कार्बन मोनॉक्साईड लीक झाला काही प्रॉब्लेमनी, तर डायरेक्टली डेथ होऊ शकते. ते डिटेक्ट होण्यासाठी हा अलार्म आहे. जर त्यातून कधी कार्बन मोनॉक्साईड लीक झाला तर, किंवा किचनमध्ये कुठेही कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढायला लागलं, तर हा अलार्म वाजतो आणि तुम्हाला कळू शकतं की कार्बन मोनॉक्साईड लीक होतं. तर स्पेशली त्यासाठी हा अलार्म आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या किचनमध्ये किंवा घरात हा अलार्म असायलाच पाहिजे. इथे बऱ्याचशा घरांमध्ये, जवळपास सगळ्या घरांमध्ये कार्बन मोनॉक्साईडचा अलार्म असतो. जर नसेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. अमेझॉनवर खूप स्वस्त मिळतो. आणि लिंक देत नाही किंवा प्रोडक्टचं नाव सांगत नाहीये, कारण की ऑब्व्हियसली मी ॲडव्हर्टाइजमेंट करत नाहीये. पण एका सेफ्टीसाठी एक छानशी आयडिया सांगते की कार्बन मोनॉक्साईडचा अलार्म किचनमध्ये असू द्या. अजून एक दाखवायची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा जो नळ आहे, या नळाला इकडे रेड आणि ब्लू अशा 2 बाजू आहेत. तर रेड बाजूला नळ करून जर पाणी सोडलं तर गरम पाणी येतं, आणि ब्लू बाजूला जर करून सोडलं तर गार पाणी येतं, जे पाणी प्यायचं असतं. तर गरम पाण्याचा खूप जास्त इथे उपयोग होतो, कारण की इकडे थंडी असते आणि भांडे धुवायला, हात धुवायला वगैरे कायम गरम पाणीच आम्ही वापरतो, आणि इकडे प्यायचं पाणी येतं. मी एकदा न्यूजमध्ये वाचलं होतं की युकेचं जे प्यायचं पाणी आहे, ते पाणी जगातल्या शुद्ध पाण्यापैकी एक पाणी म्हणून गणलं जातं.
तर इथे जे नळाला पाणी येतं तेच पाणी आम्ही डायरेक्ट पितो. काही जण प्युरिफायर पण वापरतात, पण आपल्याकडे जसे घरोघरी प्युरिफायर्स असतात त्याचं प्रमाण इकडे खूप जास्त कमी आहे. डायरेक्ट नळाचं पाणी पिलं जातं किंवा छोटेसे प्युरिफायरचे कॅन्स असतात, त्या कॅनमध्ये पाणी टाकून मग ते प्युरिफाय होऊन ते पाणी इकडे सगळे वापरतात. काही घरची सांगायची गंमत अशी की इकडे बऱ्याच ठिकाणी जे जराशे जुन्या स्टाईलचे घरं आहेत, असे खूप आहेत अजून पण माझ्या बघण्यात, तिकडे 2 नळं असतात. म्हणजे बाथरूमच्या तुमच्या वॉश बेसिनला किंवा किचनच्या सिंकला 2 नळ असतात. एक गरम पाण्याचा एका बाजूला असतो आणि दुसऱ्या बाजूला गार पाण्याचा असतो. तर ती सिच्युएशन इतकी ऑड होते की गरम पाण्याला कडक पाणी येतं आणि गार पाण्याला थंडगार पाणी येतं. त्यामुळे ते मिक्स कसं करायचं हाच त्यांना प्रश्न पडतो. मग एकतर तुम्हाला खूप कडक पाणी किंवा खूप गार पाणी वापरावं लागतं. त्यामुळे माझ्याकडे जसं आहे, माझ्याकडे बाथरूममध्ये पण असंच सेम नळ आहे. म्हणजे एकच नळ ज्याला दोन्ही पाणी येतं. त्यामुळे ही सिस्टीम बऱ्याचशा नवीन घरांमध्ये आहे आणि ही खूप चांगली पडते. तर इकडे UK मध्ये आल्यावर मला अशा वेगवेगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटल्या, काही गोष्टी खूप ऑड पण वाटल्या की असं कसं असू शकतं. आणि हळूहळू कालांतराने मला त्याची सवय होत गेली आणि त्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटल्या. अजून तुम्हाला काय काय इथलं बघायला आवडेल किंवा तुमच्या काय काय आयडियाज असतील, तुम्हाला काय काय अजून बघायचं आहे हे मला नक्की सांगा. आणि मला जेवढं सुचतंय तेवढा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतेच. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करणाऱ्या एका कुठल्या तरी छान कमेंट करणाऱ्या व्यक्तीला शाउटआउट देत असते. तर आजच्या व्हिडिओत मी शाउटआउट देते शीतल विश्वकर्मा यांच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. तुमचे कमेंट्स मी नेहमी बघत असते. तुम्ही सगळेजण इतके छान छान कमेंट्स करतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच नेहमी पाठीशी राहा आणि आपल्या चॅनलच्या सोबत असेच नेहमी राहा. मी खूप छान छान व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर या सगळ्या गमती जमती होत्या माझ्या किचनमधल्या की इथे किचन कसे असतात, काय काय वेगळं असतं. मला तरी बरंचसं काही वेगळं वाटतं. जसं ट्रॉली सिस्टीम वेगळी आहे, खाली कार्पेट्स असतात, काउंटर म्हणजेच आपला किचनचा ओटा लाकडी असतो, त्याचबरोबर गॅस सगळीकडे वेगळे असतात. नशिबाने मला फ्लेमचा गॅस मिळाला. इंडक्शन किंवा हॉब असतं तर अजून थोडंसं वेगळं पडतं, पण त्याची पण कालांतराने सवय होते कारण की माझ्या फ्रेंड्सकडे आहेत, काहीही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला यापैकी कुठल्या गोष्टी खूप जास्त वेगळ्या वाटल्या, कुठल्या वियर्ड वाटल्या, कुठल्या इंटरेस्टिंग वाटल्या, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा ऑनलाईन येईल तेव्हा लगेचच तुम्हाला कळेल. आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारची बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुमच्या फोनमध्ये एक नोटिफिकेशनची बेल वाजेल आणि तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोचं नोटिफिकेशन येईल. आपले व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.